नमस्कार. आज आपण प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम 2016 म्हणजेच DLED या पदविका परीक्षेच्या द्वितीय वर्षासाठी असणारा विषय शिक्षणातील नवीन विचार प्रवाह की ज्याचा सब्जेक्ट कोड आहे S3 या विषयाचा प्रश्नपत्रिका आराखडा कसा असणार आहे हे आपण पाहणार आहे. यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये सक्तीचे गुण 40 आहे, म्हणजेच शिक्षणातील नवीन विचार प्रवाह हा विषय एकूण 40 गुणांसाठी असणार आहे. 40 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला असणार आहे. विकल्पासहित गुण 60 असणार आहे, म्हणजेच 20 गुणांचा तुम्हाला ऑप्शन्स प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे आणि या विषयाला वेळ असणार आहे 2 तास. तर बघूयात आपण. आपल्याला माहिती आहे की प्रश्नपत्रिका ही त्रिमितीय विचार करून काढल्या जाते. त्यामध्ये घटकानुसार गुणविभागणी असते, प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी असते आणि उद्दिष्टानुसार गुणविभागणी असते. तर त्यामुळे ह्या तीनही बाबींनुसार गुणविभागणी करून प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असणार आहे, आराखडा कसा असणार आहे हे आपण पाहणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया की घटकानुसार गुणविभागणी कशी असणार आहे. या पेपरमध्ये एकूण 6 घटक आहेत. कृती संशोधन आणि ओळख आणि उपक्रम हा पहिला घटक आहे की जो 9 गुणांसाठी आहे. 9 गुण हे कंपल्सरी गुण आहेत, तर 12 गुण हे विकल्पाचे गुण आहेत. म्हणजेच काय, तर 9 गुण कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि 3 गुणांचा तुम्हाला विकल्प आहे. या 3 गुणांचा प्रश्न हा ऑप्शनल तुम्हाला असणार आहे. मग त्यामध्ये 3 गुणांचा एक लघुत्तरी असू शकतो किंवा 2 गुणांचा एक लघुत्तरी आणि 1 गुणांचा एक वस्तुनिष्ठ असं कॉम्बिनेशन सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. दुसरा घटक आहे कृती किंवा कौशल्याधारित विचार प्रवाह. हा घटक एकूण 5 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह गुण याचे 9 आहेत, म्हणजे 4 गुणांचा विकल्प ह्या घटकामध्ये तुम्हाला आहे. मग या ठिकाणी ऑप्शनल प्रश्न कसे असू शकतात, तर मे बी एक 4 गुणांचा प्रश्न सुद्धा ऑप्शनल असू शकतो किंवा 2 गुणांचे 2 प्रश्न असू शकतात किंवा 3 गुणांचा एक लघुत्तरी प्रश्न आणि अर्थात वस्तुनिष्ठ प्रश्नाला विकल्प नाहीच, त्यामुळे 3 गुणांचा एक लघुत्तरी प्रश्न असण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे 2-2 गुणांचे लघुत्तरी किंवा 4 गुणांचा एक दीर्घोत्तरी प्रश्न असा विकल्प या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. पहिल्या घटकात सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न हा विकल्पाला येत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लघुत्तरी प्रश्न विकल्पाला येऊ शकतो. त्यानंतर तिसरा घटक आहे शासकीय योजना. हा घटक एकूण 6 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह गुण आहेत 6. त्यानंतर शिक्षणातील विचार प्रवाह. शिक्षणातील विचार प्रवाह हा घटक एकूण 10 गुणांसाठी आहे आणि विकल्पासह गुण आहेत 17, म्हणजे 7 गुणांचा या ठिकाणी विकल्प आहे. शिक्षणातील नीतितत्वे हा 5 गुणांचा घटक आहे आणि विकल्पासहचे गुण आहेत 9 गुण. त्यानंतर टेलिकॉन्फरन्सिंग आणि शांततेसाठी शिक्षण हा घटक एकूण 5 गुणांसाठी आहे आणि विकल्पासहचे गुण आहेत 7. असे एकूण कंपल्सरी गुण 40 आहेत आणि विकल्पासहचे गुण आहेत 60 गुण. जे 20 गुणांचा या पेपरमध्ये तुम्हाला विकल्प आहे. ऑप्शनल प्रश्न 20 गुणांचे आहेत. आता त्यानंतर उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशी आहे, तर उद्दिष्टानुसार गुणविभागणी करताना नेहमी हा विचार करावा लागतो की प्रश्नपत्रिका ही अतिशय सोपीही होणार नाही आणि प्रश्नपत्रिका ही अतिशय अवघडही होणार नाही. तर प्रश्नपत्रिका ही नेहमी मध्यम स्वरूपाची असते की ज्यामध्ये अगदी खालच्या बुद्धिमत्ता क्षमता असणारे विद्यार्थी सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवू शकतील आणि उच्च बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी सुद्धा ही प्रश्नपत्रिका सोडवू शकतील. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा काही चॅलेंजिंग असणारे प्रश्न त्यामध्ये असतात प्रश्नपत्रिकेमध्ये.
तर त्यामुळे उद्दिष्टानुसार गुणविभागणी करणं फार महत्वाचं असतं प्रश्नपत्रिका काढताना. तर ह्या प्रश्नपत्रिकेसाठी ज्ञान या उद्दिष्टावर आधारित 8 गुणांचे प्रश्न असणार आहेत. आकलन या उद्दिष्टावर आधारित 12 गुणांचे प्रश्न असणार आहे. उपयोजन या उद्दिष्टावर आधारित 16 गुणांचे प्रश्न असणार आहे आणि कौशल्य या उद्दिष्टावर आधारित 4 गुणांचे प्रश्न असणार आहे. अशी एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असणार आहे. आता यामध्ये बघा, कौशल्यावर आधारित प्रश्न 4 गुणांचे असणार आहे. म्हणजेच काय, तर कौशल्यावर आधारित प्रश्न हे उच्च पातळीचे असतात की जे हुशार मुलांना, जास्त बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना चॅलेंजिंग प्रश्न असतात. त्यामुळे तसे 4 गुणांचे आहेत आणि उपयोजनात्मक प्रश्न सुद्धा 16 गुणांचे आपण टाकलेले आहेत. उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे असे असतात की जे बुद्धिमत्तेला चालना देणारे असतात आणि ज्ञानात्मक प्रश्न हे 8 गुणांचे आहेत. 8 गुणांचे प्रश्न असे आहेत की जे सर्व विद्यार्थी इझिली सोडवू शकतील, कारण ते फक्त ज्ञानावर आधारित आहे, म्हणजे पाठांतरावर किंवा फक्त आठवणे ह्या क्रियेवर आधारित आहे म्हणून. आणि आकलनाचे प्रश्न सुद्धा सोपे असतात की जे 12 गुणांचे या ठिकाणी आहेत. त्यानंतर प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी असणार आहे, तर पहिला प्रश्न हा 8 गुणांचा असणार आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे आणि हा प्रत्येकी 1 गुणांचा प्रश्न असणार आहे. तर त्यामुळे 8 वस्तुनिष्ठ प्रश्न, 1 गुणांचा 1 प्रश्न, असे 8 गुणांचा हा पहिला प्रश्न असणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नाला या ठिकाणी कोणताही विकल्प नाही, म्हणजे एकही ऑप्शनल प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी असणार नाही. 8 गुणांचे हे 8 प्रश्न कंपल्सरी सोडवावे लागणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न हा लघुत्तरी प्रश्न असणार आहे. यामध्ये 4 लघुत्तरी प्रश्न हे 2 गुणांसाठी असणार आहेत, म्हणजेच एकूण 8 गुणांचे कंपल्सरी प्रश्न तुम्हाला सोडवावे लागणार. पण प्रश्न दुसऱ्यामध्ये एकूण 7 प्रश्न दिले जाणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 14 गुणांचे प्रश्न दिले जातील. 14 गुणांचे 7 प्रश्न, हे एका प्रश्नाला 2 गुण ह्याप्रमाणे, आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 4 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न हा लघुत्तरी प्रश्नच असणार आहे, पण तो 3 गुणांचा असणार आहे. तर 4 लघुत्तरी प्रश्न, 3 गुणांचा 1 प्रश्न, अशा प्रमाणे तुम्हाला 12 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे आहेत. पण प्रश्न क्रमांक 3 मध्ये एकूण 6 प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच 18 गुण ह्या प्रश्नाला असणार आहे, त्यापैकी 12 गुण हे कंपल्सरी तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न हा दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे. तर 3 दीर्घोत्तरी प्रश्न आणि त्याला प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, याप्रमाणे 12 गुण हे कंपल्सरी असणार आहेत. 12 गुणांचे तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत आणि चौथ्या प्रश्नामध्ये एकूण 5 प्रश्न दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजेच 20 गुणांचे प्रश्न दिले जातील, त्यापैकी 12 गुणांचे तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहे. म्हणजे प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी जर आपण बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की जवळजवळ 50% तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका ही सोडवताना अवघड नाही, तर व्यवस्थित अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. मग 40 गुण हे कंपल्सरी असणार आहेत आणि 60 गुणांचा या ठिकाणी एकूण प्रश्नपत्रिका असणार आहे, म्हणजे त्यातले 20 गुण हे विकल्पाचे असणार आहे. आता या ठिकाणी आपण सांगितलं की वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असे प्रश्न प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. तर त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहेत, लघुत्तरी प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहेत हे आपण पाहूयात. तर वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, विसंगत घटक ओळखा, चूक ओळखा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा, चूक की बरोबर ते लिहा, वाक्यपूर्ती करा किंवा सहसंबंध लिहा, कालानुक्रम लावा, शब्दकोडे पूर्ण करा, एका वाक्यात उत्तर लिहा,
संबोध, तत्व, मूल्य, ओळखा किंवा व्याख्या द्या, अशा पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर लघुत्तरी प्रश्न कशा स्वरूपाचे असतील, तर शास्त्रीय कारण द्या, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, गुणवैशिष्ट्ये सांगा, सोदाहरण स्पष्टीकरण द्या, तर काय कराल, म्हणजे एखादी सिच्युएशन दिल्या जाईल आणि शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दैनंदिन जीवनासंदर्भात विचारप्रवर्तक प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वरूप स्पष्ट करा, यादी करा, उदाहरणे सांगा, प्रसंग सांगा, उपाय सुचवा, मानसशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करा, संकल्पना किंवा संबोध स्पष्ट करा, पुढील साधनांचे उपयोग लिहा, स्वतःचे मत व्यक्त करा, पुढील बाबतीत कोणती काळजी घ्याल, आकृतीवरून प्रश्नांची उत्तरं लिहा, दिलेले शब्द वापरून सुसंगत उतारा तयार करा. अशा पद्धतीचे लघुत्तरी प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि दीर्घोत्तरी प्रश्न कशा स्वरूपाचे असतील, तर प्रास्ताविक, उद्दिष्ट, कार्यवाही, निष्पत्ती या मुद्द्यांच्या आधारे एखाद्या उपक्रमाचा आराखडा तयार करा. दिलेल्या परिच्छेदावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा, एखादी संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा, समर्थन करा, गुणदोषांची चर्चा करा, चिकित्सा, विश्लेषण, पृथक्करण याबाबतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. आणि अर्थातच लघुत्तरी प्रश्नांमध्ये जे काही प्रश्न प्रकार आहेत त्याच प्रश्नांची व्याप्ती वाढवून तेच प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून सुद्धा देता येऊ शकतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असू शकतात. त्यामुळे प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना नेहमी प्रश्नांचं स्वरूप डोळ्यासमोर ठेवायचं की ह्या मुद्द्यावर कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्यानुसार अभ्यास करा परीक्षेच्या दृष्टीने. तर मला असं वाटतं की प्रश्नपत्रिकेचा आराखडा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.